नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिकल फील्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका एकदम महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही तुमच्या वर्कशॉपमध्ये ते काट्याचं मीटर म्हणजे ॲनालॉग मीटर वापरता, बरोबर? पण कधी विचार केलाय का की ते नक्की कसे काम करतात? चला, आज आपण PMMC आणि मूव्हिंग आयर्न या दोन महत्त्वाच्या मीटर्सच्या आत डोकावून पाहूया आणि त्यांचं सगळं रहस्य समजून घेऊया. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी आपण ओळख करून घेऊ. मग PMMC इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय ते बघू. त्यानंतर मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट समजून घेऊ. मग या दोन्हींमध्ये काय फरक आहे हे पाहू. पुढे काम करताना कोणती सुरक्षा पाळायची यावर बोलू आणि शेवटी एक छोटीशी क्विज घेऊ म्हणजे तुमची रिव्हिजन पण होईल. मग तयार आहात? चला सुरू करूया. बरं, इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, ती मुख्यत्वे दोन प्रकारची असतात. पहिलं म्हणजे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे जी आपल्याला त्याच क्षणी व्हॅल्यू दाखवतात. एकदम सोपं उदाहरण म्हणजे आपल्या गाडीचा स्पीडोमीटर. तो आपल्याला त्याच क्षणी गाडीचा स्पीड दाखवतो. आणि दुसरा प्रकार आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. हे एकूण वापर मोजतात. जसं आपल्या घरातलं लाईटचं मीटर, ते महिन्याभरात किती वीज वापरली हे दाखवतं. आज आपलं लक्ष पूर्णपणे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्सवर असणार आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या हिरोसोबत, PMMC इन्स्ट्रुमेंट. याचं पूर्ण नाव आहे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल. हे नाव लक्षात ठेवा. हे इन्स्ट्रुमेंट म्हणजे DC सर्किटसाठी बनलेला एक खरा स्पेशलिस्ट आहे. आता याला DC स्पेशलिस्ट का म्हणतात आणि ह्यात असं काय खास आहे, चला जाणून घेऊया. तर मग हे PMMC नक्की आहे तरी काय? याच्या नावातच सगळं काही दडलंय. परमनंट मॅग्नेट म्हणजे एक कायमचा चुंबक आणि मूव्हिंग कॉईल म्हणजे एक फिरणारी कॉईल. सोपं आहे ना? ह्या दोन गोष्टी वापरून हे उपकरण काम करतं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, याचा उपयोग फक्त आणि फक्त DC करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठीच होतो. AC साठी नाही, फक्त DC. आता यामागचं विज्ञान समजून घेऊ. हे लॉरेन्स फोर्स नावाच्या तत्वावर काम करतं. आता हे नाव ऐकून घाबरू नका, हे खूप सोपं आहे. विचार करा, जेव्हा एखाद्या तारेतून म्हणजे कॉईलमधून करंट जातो आणि ती कॉईल एका चुंबकाच्या जवळ ठेवली जाते, तेव्हा त्या कॉईलला एक धक्का बसतो आणि ती फिरायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? जेवढा जास्त करंट तेवढा जास्त धक्का, म्हणजे फिरवणारी ताकद ज्याला आपण TD म्हणतो, ती सरळ सरळ करंटच्या प्रमाणात असते. आणि म्हणूनच याची स्केल एकदम सरळ म्हणजे युनिफॉर्म असते. चला, आता या डायग्रामकडे बघा. इथे तुम्हाला PMMCची रचना दिसेल. हे बघा, हा आहे एक मजबूत U आकाराचा परमनंट मॅग्नेट. या मॅग्नेटच्या मध्ये एका सॉफ्ट आयर्न कोरवर गुंडाळलेली ही हलकी कॉईल दिसतीये आणि याच कॉईलला जोडलेला असतो आपला काटा म्हणजे पॉइंटर, जो आपल्याला स्केलवर रीडिंग दाखवतो. याची रचना खूप नाजूक असते, पण काम मात्र एकदम अचूक करते. हे काम कसं करतं ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. स्टेप 1, आपण सर्किट जोडल्यावर करंट कॉईलमधून व्हायला लागतो. स्टेप 2, मॅग्नेटचं चुंबकीय क्षेत्र त्या करंटमुळे कॉईलला ढकलतं. स्टेप 3, कॉईल फिरायला लागते आणि तिच्यासोबत आपला पॉइंटर पण स्केलवर पुढे सरकतो. आणि स्टेप 4, पॉइंटर कुठे थांबतो, तर जिथे कॉईलला फिरवणारी शक्ती आणि त्याला परत मागे ओढणारी स्प्रिंगची शक्ती या दोन्ही बॅलन्स होतात. झालं, तिथे आपल्याला आपली फायनल रीडिंग मिळते. आहे की नाही सोपं? ठीक आहे, तर प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, फायदे आणि तोटे. PMMCचे फायदे काय आहेत? तर याची स्केल एकदम सरळ रेषेत असते, वीज खूप कमी खातं आणि सगळ्यात भारी म्हणजे याची ॲक्युरेसी खूप जास्त असते. पण मग तोटे काय? तर सगळ्यात मोठा तोटा म्हणजे हे फक्त DCवर चालतं, ACवर नाही. दुसरा म्हणजे हे खूप महागडं आहे आणि रचना नाजूक असल्यामुळे थोडा जरी धक्का लागला की गेलं कामातून. चला आता भेटूया आपल्या दुसऱ्या खेळाडूला, मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. याला आपण AC-DCचा वर्क हॉर्स म्हणू शकतो. वर्क हॉर्स का? कारण हे AC आणि DC दोन्हीवर अगदी आरामात काम करतं. हे PMMC सारखं नाजूक नाहीये, एकदम दणकट आहे. या मूव्हिंग आयर्न किंवा MI इन्स्ट्रुमेंटबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट, हे AC आणि DC दोन्ही मोजतं. दुसरी गोष्ट, याची बनावट एकदम साधी आणि मजबूत असते. आणि तिसरी गोष्ट, याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे अट्रॅक्शन टाईप आणि दुसरा रिपल्शन टाईप. याचं काम करायचं तत्त्व PMMCपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. हे मॅग्नेटिक रिपल्शनवर म्हणजे चुंबकीय प्रतिकर्षणावर काम करतं. म्हणजे काय? तर बघा, जेव्हा कॉईलमधून करंट जातो तेव्हा आत असलेल्या लोखंडाच्या दोन पट्ट्या चुंबक बनतात आणि दोन्हींवर सारखेच पोल तयार होतात, म्हणजे नॉर्थ नॉर्थ किंवा साऊथ साऊथ. आता तुम्हाला माहीतच आहे, सारखे पोल एकमेकांना दूर ढकलतात. बस याच धक्क्यामुळे पॉइंटर फिरतो. पण इथे एक मोठा फरक आहे.
इथे फिरवणारी ताकद ही करंटच्या वर्गाच्या प्रमाणात असते. स्क्वेअर हा शब्द लक्षात ठेवा. आता ह्या डायग्रॅममध्ये बघा, हा आहे रिपल्शन टाईप एमआय इन्स्ट्रुमेंट. इथे एकच स्थिर कॉईल आहे आणि तिच्या 8 लोखंडाच्या 2 पट्ट्या आहेत. एक पट्टी फिक्स आहे आणि दुसरी पट्टी फिरू शकते, जिला आपला पॉइंटर जोडलेला आहे. तुम्ही बघू शकता पीएमएमसीच्या तुलनेत याची रचना कितीतरी सोपी आणि मजबूत वाटते. आता तो महत्वाचा प्रश्न, याची स्केल युनिफॉर्म का नसते? आठवते मी तुम्हाला सांगितलं होतं की यातली ताकद ही करंटच्या स्क्वेअरच्या प्रमाणात असते, आय स्क्वेअर. त्याचाच हा परिणाम आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा करंट कमी असतो तेव्हा फोर्स खूपच कमी असतो, त्यामुळे स्केलवरच्या खुणा अशा जवळजवळ दाटीवाटीने असतात. पण जसजसा करंट वाढतो तसा फोर्स दुपटी-तिपटीने वाढतो आणि खुणा एकमेकांपासून लांब लांब जातात. म्हणूनच याला नॉन लिनियर किंवा क्रॅम्प्ड स्केल म्हणतात. चला आता याचे फायदे तोटे बघू. फायदे काय तर हे AC/DC दोन्हीवर चालतं, एकदम मजबूत आणि मुख्य म्हणजे स्वस्त असतं, आपल्या वर्कशॉपसाठी परफेक्ट. पण मग तोटे तर याची स्केल युनिफॉर्म नसते, त्यामुळे रीडिंग घ्यायला थोडं अवघड वाटू शकतं. हे पीएमएमसी इतकं अचूक नसतं, वीज जास्त वापरतं आणि बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डचा याच्या रीडिंगवर परिणाम होऊ शकतो. चला तर मग आता वेळ झाली आहे एका थेट मुकाबल्याची. पीएमएमसी विरुद्ध मूव्हिंग आयर्न. या दोघांमध्ये काय फरक आहे हे समजून घेतलं की तुम्हाला तुमच्या कामासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट बेस्ट आहे हे लगेच कळेल. त्यामुळे आता जरा नीट लक्ष द्या. हे टेबल बघा, सगळं काही एका नजरेत स्पष्ट होईल. पहिलं, पीएमएमसी चालतं फक्त डीसीवर, तर एमआय आहे एसी आणि डीसी दोन्हीचा राजा. दुसरं, पीएमएमसीची स्केल एकदम युनिफॉर्म, तर एमआयची स्केल सुरुवातीला दाटीवाटीची. तिसरं, पीएमएमसी महागडा आहे पण ॲक्युरसीमध्ये बेस्ट आहे, तर एमआय स्वस्त आणि मजबूत आहे. डॅम्पिंगबद्दल बोलायचं झालं तर पीएमएमसीमध्ये एकदम भारी एडी करंट डॅम्पिंग वापरतात, तर एमआयमध्ये साधं एअर फ्रिक्शन डॅम्पिंग असतं. आणि हो, वीज वापरायच्या बाबतीत पीएमएमसी खूपच कंजूष आहे, म्हणजे खूप कमी वीज वापरतं. ओके, तर थेरी तर खूप झाली. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. कारण वर्कशॉपमध्ये काम करताना नुसतं ज्ञान असून चालत नाही, तर सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची असते. हे काही नियम आहेत जे तुम्ही वर्कशॉपमध्ये काम करताना कायम लक्षात ठेवायचे. 1. मीटर जोडण्याआधी नेहमी योग्य रेंज सिलेक्ट करा. 2. करंट मोजायचा असेल तर मीटर सिरीजमध्ये जोडा आणि व्होल्टेज मोजायचा असेल तर पॅरललमध्ये. 3. ही इन्स्ट्रुमेंट्स खूप नाजूक असतात, त्यांना खाली पाडू नका किंवा धक्का लावू नका. आणि 4. त्यांना मोठ्या मॅग्नेट किंवा ट्रान्सफॉर्मरपासून दूर ठेवा. चला तर मग आता झाली आहे रिव्हिजनची वेळ. बघूया आजच्या सेशनमध्ये तुमचं किती लक्ष होतं. मी काही सोपे प्रश्न विचारणार आहे, तुम्ही मनातल्या मनात उत्तरं द्या. रेडी? पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. एसी व्होल्टेज थेट मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरता येईल? पर्याय आहेत पीएमएमसी, मूव्हिंग आयर्न, दोन्ही की एकही नाही. काय वाटतं? बरोबर, उत्तर आहे बी, मूव्हिंग आयर्न. कारण आपण शिकलोय की पीएमएमसी फक्त आणि फक्त डीसीसाठी आहे. पुढचा प्रश्न, पीएमएमसी इन्स्ट्रुमेंटची स्केल युनिफॉर्म म्हणजे सरळ रेषेत का असते? कारण त्याचा जो डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तो करंटच्या कशाच्या प्रमाणात असतो? आठवते का? एकदम बरोबर, उत्तर आहे सी, कारण टॉर्क हा थेट करंटच्या प्रमाणात असतो, स्क्वेअरच्या नाही. तिसरा प्रश्न, एडी करंट डॅम्पिंग ही पद्धत कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरली जाते? पर्याय आहेत मूव्हिंग आयर्न, पीएमएमसी किंवा एनर्जी मीटर. याचं योग्य उत्तर आहे बी, पीएमएमसी. एमआयमध्ये कोणती असते? बरोबर, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. आणि हा शेवटचा प्रश्न, कोणतं इन्स्ट्रुमेंट जास्त मजबूत आणि स्वस्त असतं? पीएमएमसी की मूव्हिंग आयर्न? हा तर सगळ्यात सोपा प्रश्न होता. याचं उत्तर आहे बी, मूव्हिंग आयर्न. म्हणूनच आपण त्याला वर्क हॉर्स म्हणतो. तर मित्रांनो, मला खात्री आहे की आज तुम्हाला ॲनालॉग मीटर्सच्या आतलं जग नक्कीच समजलं असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर पीएमएमसी म्हणजे डीसीसाठी बनलेला एक अचूक स्पेशलिस्ट आणि मूव्हिंग आयर्न म्हणजे एसी आणि डीसी दोन्हीवर चालणारा आपला एक भरोशाचा वर्क हॉर्स. पण जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न सोडून जातोय. आता तुम्हाला कळलंय की ही आट्याची मीटर कशी काम करतात. मग जरा विचार करा, आजकालचे जे डिजिटल मल्टीमीटर आहेत ते एकाच डिव्हाइसमध्ये एसी आणि डीसी दोन्ही इतक्या अचूकपणे कसे मोजत असतील? काय असेल त्यामागचं तंत्रज्ञान? यावर नक्की विचार करा आणि पुढच्या वेळी आपण यावरही बोलू.